नक्कीच तो नेक्स्ट मॅचमध्ये चांगला करेल. तुमच्या फलंदाजांनी चांगली कामगिरी केली, गोलंदाज गोलंदाजी पण चांगली कामगिरी केली. फक्त थोडी कॅचेस ड्रॉप एक्स्ट्रा बॉल त्याच्यावर नियंत्रण करायला लागेल. समोरच्या टीमनं पण चांगली फाईट दिली. नक्कीच कारण 7वा 8वा फलंदाज येऊन एवढा रन चेस म्हणजे 12 बॉल 42ला मॅच त्यांनी 1 बॉल 6ला आणली. म्हणजे भरपूर म्हणजे चांगली बॅटिंग केली त्यांनी. नक्कीच. आयोजनाबद्दल काय म्हणाल? आयोजन एक नंबरच आहे. आणि तुम्ही आलात प्रणय भोईर, जो आपट्यातील नवीन मुलगा आहे, त्यानं सरस कामगिरी केली. नक्कीच चांगली कामगिरी केली त्यांनी. कारण अशा सिच्युएशनमध्ये येऊन अटॅकिंग बॅटिंग करणं पण एक मोठं टास्क आहे. पण त्यांनी जे तिथं येऊन केलं हे नक्कीच चांगलं केलं. एक्सपिरियन्स खेळाडू तर चांगलेच खेळतात, पण आता अनुराग माळी पण चमकला, हा पण चमकला. यंगस्टरना काय संदेश? संदेश तर आहेच. कारण असा प्लॅटफॉर्म कमीच लोकांना भेटतो. कारण 2700 फॉर्म होते त्याच्यातून अर्धे पण कमीच 446 सिलेक्ट झालेत. ज्यांना कोणाला संधी मिळाली त्यांनी तिथं करणंच आहे. कारण तुम्हाला नेक्स्ट स्टेज जर पाहायची असेल तुम्हाला ह्या स्टेजवर तुम्हाला चांगलं करणंच आहे. नक्कीच. कॉंग्रॅच्युलेशन वन्स अगेन अँड बेस्ट ऑफ लक फॉर युअर नेक्स्ट मॅच. वळूया पुन्हा एकदा समालोचन कक्षामध्ये, जिथे आमचे भिवंडीचे सुप्रसिद्ध समालोचक मोरे सर आलेले आहेत त्यांच्याकडे. थँक्यू. धन्यवाद. तर आजच्या या 8व्या दिवसातील ही दुसरी लढत. पहिला चेंडू. आता मात्र फुलर लेन चेंडू होता, पायावर आदळतोय. पंचांकडे दाद मागितली जाते, मात्र पंच असहमत. कारण ज्या वेळेला चेंडू पडतोय त्यावेळेला पंच त्याचं निरीक्षण करतात की हा चेंडू कुठल्या वेगानं आणि कुठल्या अँगलनं पडलाय, आणि तदनंतर पंचांनी नकारात्मक भूमिका घेऊन हा चेंडू फेअर डिलिव्हरी असं गृहीत धरून नकार दिला. संजय सोलंकी हे फलंदाज आणि सुनील चावडी, वैष्णव भोईर नावा. सुरेख चेंडू, सुरेख फटका, प्लेसमेंट चांगला आहे. चेंडू स्वीपर कव्हर क्षेत्रामध्ये डीपमध्ये. जोपर्यंत चेंडू अडवला जाईल तत्पूर्वी फक्त एकच धाव. श्री गणेश होतोय, शुभारंभ होतोय, प्रारंभ होतोय धाव फलकाला. 1 धाव. आपण पाहतोय 2 नामांकित संघ इथे खेळताना. रोशन 11 वंजारपाडा नेरळ आणि प्रतिस्पर्धी संघ शिवंश 11 श्रीवर्धन. दोन्ही नामांकित संघ आहेत. आणि या लीग स्पर्धेमध्ये खेळताना आपण पाहतोय की तब्बल 32 संघांना संधी दिली आहे. 29 संघ वेटिंगमध्ये होते. हे तिसरं पर्व आहे रायगड प्रीमियर लीगचं. मंगेजी वाकडीकर सर आणि त्यांची संपूर्ण टीम यांचं कौतुक करावं तितकं कमी. कारण ज्या पद्धतीने ह्या लीग स्पर्धांचं त्यांनी आयोजन केलंय, संपूर्ण विश्वभर ही स्पर्धा गाजते. अखूट टप्प्याचा चेंडू अंगावर आदळल्यानंतर आपण पाहतोय शॉर्ट स्क्वेअर लेग क्षेत्राकडे चेंडू वळला होता. स्वतः गोलंदाज चेंडूवर गेला होता आणि चेंडू अडवेपर्यंत कुठली धाव घेण्याची त्यांनी संधी दिली नाही. एक चांगलं षटक हाताळण्याचा मानस हा गोलंदाज आपण पाहतोय. वैष्णव भोईर एक नामांकित गोलंदाज. नावे संघाचा झोपराजे असं त्याचं टोपण नाव आहे. वैष्णवनं बऱ्याच स्पर्धा खेळताना आम्ही पाहिलंय. केंद्रीय मंत्री चषकामध्ये देखील त्याची गोलंदाजी पाहिली होती. सुरेख चेंडू, परफेक्ट यॉर्कर चेंडू हाताळण्याचा प्रयत्न आणि सन्मान दिला या चेंडूला या फलंदाजानं. पहा नक्कीच ज्या वेळेला चेंडू घातक असतो त्यावेळेला त्याला सन्मान देणं हे योग्य क्रिकेट असतं आणि त्याचाच प्रत्यय यावेळेला पाहायला मिळालं या फलंदाजामार्फत. निर्धाव चेंडूची सांगता वैष्णव मार्फत. चेंडू हाताळले जात आहेत ते 4. फक्त एकच धाव अंकित होताना इथे मात्र फलंदाजी करणाऱ्या संघाची, नेरळ संघाची. वैष्णव षटकातील 5वा चेंडू, राईट आर्म ओव्हर द विकेट. अखूट टप्प्याचा चेंडू, इथे मात्र चेंडूला स्लॉक केलं जात आहे. चेंडू 1 टप्पा पडून स्क्वेअर लेग क्षेत्राच्या सीमारेषा बाहेर जातो. 4 धावांसाठी अप्रतिम चौकार.
पहा संयम कसा असावा आणि कौशल्य कसं दाखवावं याचं उत्तम उदाहरण या दोन चेंडूवर पाहायला मिळालं. याच्या अगोदरचा चेंडू यॉर्कर होता, त्याला सन्मान दिला, संयमीपणानं त्याने खेळलं आणि तदनंतर जी संधी मिळाली त्या चेंडूवर चौकार प्राप्त केला. रायगडचा वॉरियर्स म्हणून आमचे समालोचक मित्र प्रवीणजी दुगाडे सर यांनी त्याला नाव दिलंय रायगड वॉरियर्स. तर बघूया रायगड वॉरियर्स विरुद्ध वैष्णवची खेळी कशा पद्धतीनं रंग भरते या रायगड प्रीमियर लीगमध्ये. धावफलकावर धावा आहेत बिनबाद 5. रोशन 11 वंजारपाडा नेरळ हा संघ इथे प्रथम फलंदाजी करताना, तर श्रीवर्धन संघ इथे क्षेत्ररक्षण करताना. फुलटॉस चेंडू हलक्या हाताने फक्त चेंडूला ड्राईव्ह केलं, पायाचा प्रयत्न इथे मात्र सफल होईल का, मात्र प्रयत्न सफल झाला. 2 धावा संघाच्या वाचवतोय हा खेळाडू. पहा शरीराचा कुठला अवयव कधी वापरावा हे नक्कीच एक चांगलं कृत्य असतं आणि ते कृत्य सादर केलं यावेळी या क्षेत्ररक्षकानं. 2 धावा खर्च झाल्या. पहिल्या षटकाची सांगता आणि पहिल्या षटकाच्या अंती धावफलकावर धावा अर्जित करताना रोशन 11 वंजारपाडा नेरळ संघाची बिनबाद 7 धावा. पहिलं षटक वैष्णवनं अतिशय प्रभावी हाताळलं, कुठलाही गडी बाद केला नाही, मात्र धावांवर त्यांनी अंकुश ठेवला. कारण पॉवर प्लेचं षटक होतं आणि या पॉवर प्लेच्या षटकामध्ये फलंदाजांना खूप मुभा असते, फलंदाजांना खूप संधी असतात की जास्तीत जास्त धावा इनफिल्डच्या वरून जे आंतरवर्तुळ 38चं जे क्षेत्रफळ असतं, 38ची जी सीमारेषा असते त्याच्या वरून फटके खेळून जास्त धावा अर्जित करणं हे कौशल्य असतं. मात्र त्या कौशल्याची विकासकता या षटकामध्ये फार पाहायला मिळाली नाही. फक्त एक फटका वगळता वैष्णवनं अतिशय प्रभावी गोलंदाजीचं प्रत्याकरण केलं आणि त्यामुळे हे षटक प्रभावी ठरलं ते वैष्णवचं. दुसरं षटक हाताळण्याची जबाबदारी या वेळेला येते ती गोलंदाज कुणाल कदम. पेन शिरवली या विभागातून कुणाल कदम या संघामध्ये दाखल होतोय आणि त्याचं प्रभावी षटक तो हाताळण्याची ती जबाबदारी स्वीकारतोय. आपण पाहतोय की 6-6 षटकांचे सामने आहेत आणि या 6-6 षटकामध्ये जवळपास 2 गोलंदाजांना 2-2 षटकं हाताळण्याची मुभा असते. वैष्णवला देखील 2 षटकं हाताळण्याची संधी मिळू शकते, कारण वैष्णवकडे ती कॅपॅबिलिटी आहे, ती क्षमता आहे, ती कार्यकुशलता वैष्णवमध्ये ठासून भरली आहे आणि त्यामुळेच त्याला पहिलं षटक हाताळण्याचा बहुमान या संघाच्या संघनायकांनी दिला, बंटी बद्रिके यांनी. दुसरं षटक कुणाल कदम. बऱ्याचशा संघांनी नक्कीच या रायगड प्रीमियर लीगमध्ये खेळण्याची इच्छा दर्शवली होती. तब्बल 29 संघ पेंडिंग राहिले. हलक्या हाताने फक्त सॉफ्ट अँड जेंटल पुश केलं होतं चेंडूला. पॉईंट क्षेत्रामध्ये फक्त एकच धाव घेण्याची संधी मिळाली या वेळेला फलंदाजाला. एका धाव्याने धावफलक संथ गतीने पुढे सरकतोय तो 8 वर. 8 धावा धावफलकावर. रायगड ही पावनभूमी छत्रपती शिवाजी महाराज यांनी या रायगड जिल्ह्याची निवड केली राजधानीसाठी आणि आज आपण या ठिकाणी ही जी स्पर्धा पाहतोय, आद्य क्रांतीवीर वासुदेव बलवंत फडके यांची ही जन्मभूमी, कर्मभूमी, याच भूमीतून त्यांनी स्वातंत्र्यासाठी लढा दिला. चार नोव्हेंबर 1845 रोजी त्यांचा जन्म झाला याच भूमीमध्ये आणि 1883 साली नोव्हेंबर महिन्यामध्ये 17 नोव्हेंबर रोजी त्यांची प्राणज्योत मावळली. इथे मात्र स्क्वेअर किट केले. चेंडू स्वीपर कव्हर क्षेत्रामध्ये वेगाने जातोय, चेंडू सीमा पार होतोय 4 धावांसाठी. अप्रतिम चौकार. आता आवाज घुमणार एकच रायगड प्रीमियर लीग. आता आवाज घुमणार एकच रायगड प्रीमियर
1883 साली 17 फेब्रुवारी रोजी त्यांची प्राणज्योत मावळली. कारण त्यांनी इंग्रजांविरुद्ध जो लढा उभारला होता, प्रचंड चीड होती इंग्रजांविरुद्ध. आणि आपण पाहतोय की तुफानी फलंदाजी यावेळेला सादर करताना चौफेर 9 चेंडू आहे आणि इथ्या या 9 चेंडूवर 4 धावा अर्जित करतोय हा डावखुरा फलंदाज. एकूण 5 धावा मिळतील. धावफलकावर धावा होत आहेत त्या 9 चेंडू नाही आहे, क्षमस्व. चार धावा मिळत आहेत, क्षमस्व. 9 चेंडू नाहीये. या 4 धावांनी धावफलकावर धावा 16. पुढचा चेंडू इथे मात्र व्ही शेप मध्ये खेळलेला अप्रतिम आणि एक साहसी फटका. चेंडू सीमा पार, दर्जेदार चौकार. सलग 3 चेंडूवर 3 चौकार. दमदार भारी अंगार आमचे खेळाडू एक नंबर. हे चौकार षटकार मारी ती छान क्रिकेटच्या मैदानावर. पहा कशा पद्धतीनं या पॉवर प्लेच्या षटकामध्ये एक पॉवरफुल किंवा मुक्त खेळ कशा पद्धतीने करावा याचं उत्तम प्रात्यक्षिक सादर करताना हा डावखुरा फलंदाज. आता मात्र मोठा फटका, चेंडू हवेमध्ये आणि सुनीलच्या खेळीचा अंत. मात्र त्याच्यासाठी पारितोषिक आले 500 रुपयाचं. मारुती टोकरे यांच्याकडून 500 रुपयाचे हे जे पॅकर्स आहेत या संघाचे, त्यांच्याकडून सुनीलसाठी 500 रुपयाचं हे पारितोषिक. कौतुक आहे सुनीलचं. त्यांनी एक वादळी खेळी केली, मात्र त्या वादळी खेळीला कुठेतरी बंदिस्त करावं असं वाटलं गोलंदाजाला आणि त्यांनी एक मोहमायायुक्त चेंडू हाताळला आणि या मोहमायामध्ये तो जखडला गेला. मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न केला आणि चेंडू मिडविकेट क्षेत्रामध्ये ज्या वेळेला होता त्यावेळेला जास्त उंचीनं तो वरती गेला होता आणि तिथला क्षेत्ररक्षक अतिशय जलद गतीने तिथे आला आणि त्यांनी चेंडूवर झडप घातली आणि सुनीलचा अडथळा दूर केला. यावेळेला गोलंदाज कुणाल कदमने. स्वस्तिकचा खेळ पाहण्यासाठी जवळपास तारा गावातील जवळपास 50% लोकसंख्या इथे आलेली आहे आमच्या या स्वस्तिकचा खेळ पाहण्यासाठी. पाहिजे स्वस्तिकचा खेळ कशा पद्धतीनं या शिरढोण गावाला आणि एकंदरीत तारा गावातील लोकांना कशा पद्धतीनं आवडतोय. बरेचशा अशा स्पर्धा आहेत या रायगड जिल्ह्यामधील किंवा पनवेल तालुक्यामधील की जर डे नाईट फॉर्मॅटमध्ये दिवस रात्र या प्रकारामध्ये जर आपण पाहिल्या तर अख्खा गाव रात्रभर जागतो. आपण जे प्रोजेक्टर असतात त्याच्यावर स्क्रीनवर लावून तो सामना, शेकोटी लावून तो सामना पाहत असतात. अशा बरेचसे प्रसंग आम्ही अनुभवलेत. सुरेख फटका, बॅट जशी तळपली तसा चेंडू देखील तळपून लॉंग ऑफच्या वरून जातोय. सीमा पार, दर्जेदार षटकार. युग पुरुषांची महापुरुषांची, युग पुरुषांची महापुरुषांची आहे हो ही नगरी, आहो आहे हो ही नगरी. या रायगड भूमीवरती अवतरली क्रिकेटची पंढरी. रायगड भूमीवरती अवतरली क्रिकेटची पंढरी. नक्कीच ठाणे असेल, रायगड असेल, या भूमींना क्रिकेटची पंढरी का म्हटलं जातं तर या 2 जिल्ह्यामध्ये सर्वात जास्त टेनिस क्रिकेट, लेदर क्रिकेट खेळलं जातं आणि त्याच कारणास्तव या 2 जिल्ह्यांना क्रिकेटची पंढरी असं म्हटलं होतं. तर स्वस्तिकला खेळ पाहण्यासाठी अर्धी लोकसंख्या तारागावातून का आली आहे त्यांनी दाखवून दिलं या पहिल्या चेंडूवर बूम बूम षटकार मारून. शाहिद आफ्रिदी जर आपल्याला माहित असेल तर नक्कीच तो कधी कधी पहिल्या चेंडूवर षटकार देखील ठोकायचा. आणि आमच्या भिवंडी परिसरातील एक सुभाष ठाकूर म्हणून नाव आहे त्या खेळाडूचं, तो पहिल्या चेंडूवर कधी कधी षटकार ठोकतो. त्यामुळे बुम बुम सुभाष असं त्याला नाव दिलं जात आहे. तर बुम बुम स्वस्तिक
हा देखील तारा गावातील असावा असा खेळ तो सादर करतोय. 26 धावा धावफलकावर एक द्वंद्व युद्ध या प्रांगणामध्ये रंगतंय. सुरेख खेळ या लीग मध्ये रंगतोय, कारण मंगेशजी वाकडीकर आणि त्यांच्या संपूर्ण टीमनी जी मेहनत, जे कष्ट, जे परिश्रम सलग 3 वर्ष घेतले, सातत्यपूर्ण घेतलंय आणि त्याचं हे फलित, हे तिसरं पर्व अतिशय धूमधडाक्यात, आनंदात, जल्लोषात साजरं होतंय. फुलटो चेंडू अडवलाय, मात्र 2 धावा रोखू शकत नाहीये. 2 धावांवर समाधान. वैष्णवचं मला वाटतं हे दुसरं षटक आहे आणि वैष्णवचं चेंडू व्यवस्थित खेळणं हे नक्कीच फलंदाजांना माहिती आहे की कधी कधी घातक ठरू शकतं. जर आपण व्यवस्थित खेळ केला नाही तर नक्कीच धोका निर्माण होऊ शकतो. त्याला म्हणून संयमी खेळ करणं वैष्णवसाठी अतिशय आवश्यक असेल. या 2 फलंदाजांना, एका बाजूला फलंदाज संजय तर दुसऱ्या बाजूला स्वस्तिक. सुरेख चेंडू पहा, उजव्या यष्टींच्या किंचितसा बाहेर अतिशय जलद गतीने हा चेंडू हाताळला होता वैष्णव भोईरनं. वैष्णवचं एक खासियत आहे की प्रत्येक चेंडू वेगवेगळ्या गतीनं आणि वेगवेगळ्या टप्प्यांवर आदळून, कधी यॉर्करचा मारा, कधी फुलर लेन, कधी हाफ पिच, कधी ओव्हर पिच, कधी आउटस्विंग, कधी इनस्विंग, असे वेगवेगळे अस्त्र वैष्णवकडे आहेत आणि त्याचाच तो मारा करतोय. इथे मात्र समालोचन कक्षाच्या समोर क्षेत्ररक्षक येतोय, लॉंग ऑफ क्षेत्रामध्ये झेल टिपला जातोय. वैष्णवच्या जाळ्यामध्ये इथे फलंदाज संजय सोलंकी अडकतोय. हा दुसरा हादरा, दुसरा गडी बाद होतोय तो फलंदाजी करणाऱ्या नेरळ संघाचा. पहा, जिजाऊंचे संस्कार दादाजी कोंडदेव यांचे अनमोल धडे गिरवून स्वराज्याची तोरणं, स्वराज्याची बांधणी केली. ते थोर वीर, शूर, आपल्या सर्वांचे प्रणेते आपण ज्यांना म्हणू शकतो, आपल्या सर्वांचे आदर्श असे छत्रपती शिवाजी महाराज त्यांचं गीत वादन करताना आमच्या डीजे मास्टरला खूप आनंद व्यक्त होतोय. खरंच कौतुक करेन आमच्या या डीजे मास्टरचं, कारण ज्या ज्या वेळेला जशी जशी प्रसंग असतात तस त्याचं गीतांचं वादन आमचे डीजे मास्टर करतायत. आणि ज्या पद्धतीने आमच्या 24 लाईव्ह इव्हेंट्सनं या स्पर्धेचं थेट प्रक्षेपण केलंय त्याबद्दल या संपूर्ण टीमचं देखील कौतुक असेल. मंगेशजी वाकडीकरांनी आणि त्यांच्या संपूर्ण टीमनी जी बांधणी केली या स्पर्धेसाठी ती कौतुकास्पद आहे. याच्याशी उंच शिखरं ही स्पर्धा गाठत आहे. हे पर्व तिसरं आहे. ज्या वेळेला एक संकल्पना केली मंगेशजी वाकडीकर आणि त्यांच्या संपूर्ण टीमनी की आपण अशा प्रकारची लीग स्पर्धा आयोजित करायची आणि ती यशस्वी करायची, पंचांकडे दाद मागितली होती, मात्र पंच असहमत. निर्धाव चेंडूची सांगता वैष्णव मार्फत. वैष्णवचं गोलंदाजीचं पृथ्थकरण खूप कौशल्यपूर्ण असतं, खूप प्रशंसनीय असतं, कारण वैष्णवनं बऱ्याचशा स्पर्धा गाजवल्यात. या रायगड भूमीमध्ये नव्हे तर ठाणे जिल्ह्यात असेल, या परदेशात जाऊन देखील वैष्णवनं आपला बोलबाला दाखवलाय. तोच वैष्णव या भूमीवर आपल्या शस्त्राची, आपल्या गोलंदाजीनं इथे मात्र फलंदाजाला अंतिम क्षणाला प्रवृत्त केलं होतं फटका खेळण्यासाठी. 1 धाव मिळतंय स्वस्तिकला. अमोल चावला 1 धाव मिळते आणि एका धावेने धावसंख्या पोहोचते ती 29 वर. 29 धावा धावफलकावर. वैष्णवचं हे दुसरं षटक आहे. आपण पाहिलं की पहिल्या षटकात त्याला गडी बाद करता आला नाही, 7 धावा त्यांनी खर्च केल्या. मात्र तिसऱ्या षटकात त्यांनी फक्त 3 धावा खर्च केल्यात 5 चेंडूमध्ये आणि एक बहुमूल्य गडी त्यांनी संजय सोलंकी याला बाद केलं. हे शेवटचा चेंडू असेल, शेवटची संधी असेल या तिसऱ्या षटकातील.
बरेचसे मान्यवर ही स्पर्धा पाहण्यासाठी या शिरडोनच्या पवित्र भूमीमध्ये येत आहेत. त्या सर्व मान्यवरांचं हृदयाच्या अंतःकरणातून आम्ही हार्दिक स्वागत करतोय. हलक्या हाताने फक्त चेंडूला टॅप केलं होतं. या तिसऱ्या षटकाची सांगता होते. धावसंख्या पोचते 10.33च्या सरासरीनं. मैदानाच्या आत एक वेगळी संकल्पना आहे, एक वेगळं उद्दिष्ट आहे मंगेशजी वाकळीकर यांनी या संपूर्ण रायगड प्रीमियर लीगच्या आयोजन समितीचं. दरवर्षी काहीतरी वेगळेपण देण्याचा मानस या स्पर्धेतून मंगेशजी वाकळीकर आणि त्यांची संपूर्ण टीम देते. त्याबद्दल त्यांचं कौतुक करावं तितकं कमी. टेनिस विश्वातील बरेचसे स्पर्धा आयोजक असतील ते नक्कीच याच्यातून काहीतरी एक वेगळी प्रेरणा हे घेत असतील. मंगेशजी वाकळीकर यांनी बऱ्याचशा मान्यवरांना आमंत्रित केले आणि बरेचसे मान्यवर ही स्पर्धा पाहण्यासाठी आवर्जून येणार आहेत. उद्घाटन सोहळ्यानिमित्त आपण पाहिलं की कशा पद्धतीने भव्य दिव्य उद्घाटन सोहळा इथे संदीप सर, खरं तर तुम्हाला पण आम्ही धन्यवाद तुमचं व्यक्त करतो की तुम्ही मंगेश वाकडेकर यांच्या निमंत्रणाला मान देऊन एवढ्या लांबून आलेला आहात. कारण तुम्ही खूप बिझी असता. केंद्रीय मंत्री आदरणीय कपिल पाटील साहेब यांचे तुम्ही पर्सनल असिस्टंट आहात. क्रिकेट हा तुमचा प्रोफेशन नाही आहे, मात्र छंद आहे. खासदार ट्रॉफीमध्ये तुमचं निवेदन ऐकायला खूप खूप मजा येत असते. भिवंडीवरून भरपूर प्रेक्षक तुम्हालाही पाहतात, ही मॅचही पाहतात. आणि हा जो सामना सुरू आहे तो रोशन 11 नेरळ शिवांश 11 श्रीवर्धन या दोन संघादरम्यान. श्रीवर्धनची बरीचशी पब्लिक मॅच पाहते. रोशन 11 नेरळची कर्जत भागातील, खालापूर भागातील पब्लिक ही मॅच पाहते. त्यांचंही आपण मनापासून हार्दिक हार्दिक आपण स्वागत करूया. खरं तर कर्जत भागामध्ये जसे टोकरे साहेब आता आहेत तसे गणेश कदम हेही पूर्वी मोपाड्यामध्ये किंवा वेगवेगळ्या मैदानावर सालवडचे ते टीम टाकायचे, तेही या मॅचचा आनंद घेत आहेत. गणेश कदम यांचंही आपण स्वागत करूया. आणि आपले सहकारी समालोचक समीर सोमणे असतील किंवा संदीप बोराडे, संदीप गायकवाड, सूरज हातमोडे, या सर्वांना पण आपण मनापासून आपण त्यांचं स्वागत करूया. तेही या मॅचचा आनंद लाईव्ह टेलिकास्टच्या माध्यमातून 24 लाईव्हवर घेत आहेत. धन्यवाद टीके माळी सर. टीके माळी सर, तुमचं मी कौतुक करेन, कारण तुम्ही ज्या ज्या स्पर्धांचं ज्या वेळेला निवेदन करता त्यावेळेला नक्कीच खूप प्रेरणा मिळते, ऊर्जा मिळते. कारण तुमची जी शब्दसुमनं आहेत ती खूप अतिशय त्या कार्यक्रमाला लौकिक आणतातच आणि तो कार्यक्रम साजेसा करतात. त्या कार्यक्रमाची एक वेगळी चमक निर्माण करतात. कारण बऱ्याचशा स्पर्धांचं तुम्ही निवेदन देखील केलं आहे. बऱ्याचशा या रायगड प्रीमियर लीगचं ऑक्शन सोहळा देखील तुम्ही 3 वर्ष सलग करताय. त्यामुळे नक्कीच तुम्हाला या ऑक्शन सोहळ्यानिमित्त जे काही अनुभव आलेत किंवा या 3 वर्षामध्ये जे अनुभव आलेत, तुम्ही बरेचसे वर्ष ही स्पर्धा करताय कव्हर. मात्र त्याच्या अगोदरपासून ज्या ज्या स्पर्धा तुम्ही केल्यात इथे मात्र सुरेख चेंडू होता. ब्लॉक होल्ड मधला चेंडू सन्मानपूर्वक खेळला. ठीक आहे, माळी सरांबद्दल आपण बोलत होतो, चर्चा करत होतो की त्यांच्याकडे खूप दांडगा अनुभव आहे. जसे महादेवजी गडगे सर असतील, रायगड जिल्ह्यामधील नामवंत समालोचक असतील, मी ज्यांची आता नावं घेत नाही कारण नाव घेणं, प्रत्येक समालोचकाचं नाव घेणं कठीण आहे. परंतु ज्या ज्यांनी या रायगड भूमीला योगदान दिले त्या सर्व समालोचकांचं मी कौतुक करेन. रायगड प्रीमियर लीगचे आयोजक आदरणीय मंगेशजी वाकडेकर आणि त्यांच्या संपूर्ण टीमकडून. तर वळूया सामन्याकडे. 32 धावा धावपळ कव्हर, हे 4थं षटक प्रगतीपथावर आहे. करण घनसोलकर आपलं वैयक्तिक पहिलं षटक आंबिवलीमधून बिलॉंग करतोय. जे जे मान्यवर आले असतील त्यांना नम्रपूर्वक आम्ही विनंती करतोय, आपण या मान्यवर कक्षामध्ये या आणि स्थानापन्न व्हा. इथे मात्र मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न, चेंडू मिड ऑफ मधून लॉंग ऑफ क्षेत्रामध्ये वळतोय. फक्त एकाच धाव मिळेल. एका धावेने धावसंख्या पोहोचते ती 33 वर. पहा, ज्या वेळेला तुम्हाला संधी मिळेल त्यावेळेला त्या संधीचं सोनं करा आणि ज्या वेळेला तुम्हाला धोका जाणवत असेल त्यावेळेला संयमीपणानं खेळा. हे क्रिकेटचं तंत्र आहे. क्रिकेटचं तंत्र तुम्ही ज्या वेळेला अवगत कराल त्यावेळेला नक्कीच तुम्ही चांगल्या दर्जाचे क्रिकेटपटू घडाल. क्रिकेटचा सराव कसा करावा, क्रिकेट कशा पद्धतीने खेळावा, हे आपण मार्गदर्शक जे कोचेस असतात त्यांच्याकडून शिकणं गरजेचं.
इथे मात्र डाव्याष्टीच्या जवळून जातोय की काय? यस, बोनसच्या स्वरूपात, वाईटच्या स्वरूपात प्राप्त झालेल्या या 5 धावा. रायगड किल्ला महाराष्ट्राची नाही, जगभराची शान आहे. कारण या रायगडच्या भूमीमध्ये जे जे विदेशी पर्यटक येतात, खास रायगडमध्ये ज्या वेळेला येतात, तर रायगडच्या किल्ल्यावर जाऊन मुठभर माती घेऊन ते आपल्या भूमीमध्ये जातात. काही काही पंतप्रधानांनी, काही काही राजांनी सांगितलंय की या भूमीमध्ये असं काय दडलं की शिवाजी राजासारखे थोर राजे घडून गेले. मी नक्कीच आठवणीतल्या काही गोष्टी शिवाजी राजांबद्दलच्या, ज्या ज्या विदेशातून आलेले राजे किंवा पंतप्रधान असतील, त्यांनी, एक राणी आली होती रायगड किल्ल्यावर, गेली ती आणि रायगड किल्ल्याचं पूर्ण पाहणी केल्यानंतर त्यांनी हे मुठभर माती घेऊन आपल्या त्या मौल्यवान पर्समध्ये ती माती ठेवली. त्यावेळेला त्यांना जे मार्गदर्शन करणारे होते त्यांना विचारलं की मॅडम आपण काय केलं? तर त्यांना सांगितलं की ह्या मातीतून शिवाजीराजे घडलेत किंवा हे स्वराज्याचं तोरण घडलेलं आहे, तर ही माती घेऊन आमच्या मातीमध्ये मिसळीन, जेणेकरून आमच्या मातीत देखील अशा प्रकारचे वीर जन्माला येतील. पहा काय प्रेरणा होती ती. तर अशा प्रकारच्या प्रेरणा नक्कीच आपल्याला स्फूर्ती देतात. तर शिरडोन ही पावन भूमी आहे आणि काय म्हणावे या भूमीबद्दल, शब्द अपुरे पडत आहेत. इथे मात्र अप्पर कट, स्क्वेअर कट केलाय चेंडूला आणि चेंडू मात्र स्वीपर कव्हर क्षेत्रामध्ये 1 बाउंड सीमा पार होतोय. चेंडू सीमा पार, 4 धावांसाठी संतोष चौधरी सरांच्या एका वेगळ्या अंदाजामध्ये आलेला हा चौकार. क्रांतीवीरांच्या भूमीवरती जमली रायगड नगरी, क्रांतीवीरांच्या भूमीवरती जमली रायगड नगरी, महान खेळाडूंची भरली हो क्रिकेटची पंचायत. 4 धावा मिळत आहेत. 4 धावांनी धावफलक पुढे सरकताना पोहोचतोय तो 43 वर. 43 धावा धावफलकावर. मागच्या सामन्यामध्ये आपण 84 धावा पाहिल्या. एका चेंडूमध्ये 6 धावांची आवश्यकता असताना कशा पद्धतीनं हा मोठा फटका आहे. यासाठी त्याला ओळखलं जातं ब्रँडेड RPL षटकार. छत्रपती जबरदस्त टोला आणला त्यानं आणि सरळ छत्रपती शिवाजी महाराज समालोचन कक्षाच्या पलीकडे मारलेला दमदार असा षटकार आपल्याला पाहायला मिळाला. जी टीम मैदानात उतरलेली आहे ती इक्कूची टीम आहे. इक्कूला आपण सगळेजण समालोचक, आपण मास्टर माइंडेड, कॉम्प्युटर दिमागवाला, दिमाग के जादूगर, क्रिकेटमधला चाणक्य, क्रिकेटमधला बिरबल, अशा अनेक उपाध्या दिलेल्या आहेत. पहिल्या वर्ष पण त्यानं सिद्ध केलं. जेव्हा रायगड प्रीमियर लीगला सुरुवात झाली, पहिल्या पर्वाचा तो विजेता ठरलेला आणि त्याच टीमचे त्यावेळेचे संघमालक इनक्रेडिबल खालापूरचे आदरणीय विकास मुंडे तांबाटी यांचं आगमन व्यासपीठावर झालंय. त्यांचं आपण मनापासून हार्दिक हार्दिक स्वागत करूया. जबरदस्त सामना प्रेक्षकांना पाहायला मिळतोय. जशी शिवरायांची तळवार तळपीची, तशी मावळ्यांना एक वेगळी प्रेरणा मिळायची. त्याच पद्धतीनं हा फलंदाज जणू आपल्या इतर सहकाऱ्यांना प्रेरणा देतोय. देखिए संदीप सर, आपने कहा कि तारा के 50% लोग इस स्वस्तिक मादरे का खेल देखने के लिए इस ग्राउंड के ऊपर आ चुके हैं. रोशन पाटिल से अभी अभी मैंने जानकारी ली तो उन्होंने कहा कि कई घरों में ताले लगाए जा चुके हैं और पूरा क्राउड यहाँ पर आ चुका है. ये खासियत होती है फैन फॉलोअर्स की, जो अपने घर की परवाह किए बगैर इनको उत्साहित करने के लिए यहाँ पर आ चुके हैं. नक्कीच खूप ते म्हणतात ना, एक चारोळी आहे त्याच्यासाठी की निसर्गाला रंग हवा असतो आणि फुलाला गंध हवा असतो, मग माणूसही एकटा कसा राहणार, त्यालाही कोणता तरी छंद हवा असतो. तर हे जे क्रिकेटचा जो छंद आहे ना, हे छंद नाही तर वेड आहे. आणि असं म्हणतात की वेड लागल्याशिवाय इतिहास
घडत नसतो आणि हे क्रिकेटचं वेळ दिल्लीपासून गल्लीपर्यंत पसरलेलं आहे, ते या आपल्या इंडियामध्ये कसं काय कमी पडणार? नक्कीच आणि म्हणूनच आपण नेहमी इतिहासाकडे जर बघितलं तर इतिहासामध्ये एक प्रेरणा देणारं गाणं आहे, वेडात वीर मराठे दौडले सात. नक्कीच मी प्रवीण दुगाडे सरांचं कौतुक करेन, टी.के. माळी सरांचं कौतुक करेन, कारण ज्या पद्धतीनं त्यांच्या ब्रेन मेमरीमध्ये ह्या सर्व गोष्टी फीड आहेत. पहा, कुठल्याही प्रकारचं समोर पेज नाहीये, मोबाईल नाहीये, कुठल्याही प्रकारचा डाटा नाहीये. दुगाडे सरांनी मगाशी सांगितलं की 4 ओळी त्या वाचल्या जातात आणि दिवसभर तेच गाजलं जातं, तर त्याला समालोचन म्हटलं जात नाही किंवा त्याला निवेदन म्हटलं जात नाही. ज्या स्वतःच्या ब्रेन माइंडमध्ये जी शिदोरी साठवून जे केलेलं वक्तव्य असतं त्याला उत्कृष्ट निवेदन असतं किंवा समालोचन असं म्हटलं जातं. हे सगळं हा जो सगळा जो परिणाम आहे, हो अचानक कला क्रीडा मंडळ मोपाड्याच्या मैदानावरचा हा सगळा अनुभव मी असेन, संतोष चौधरी असेन किंवा प्रवीण दोगाडे, अभिषेक पाटील यांचा आहे. आणि अचानक हे नाव आहे ना, खरं तर रसायनीकरांसाठी खूप लकी नाव आहे, कारण त्याच मैदानावर रसायनीकरांच्या समालोचनाला सुरुवात झाली आणि आज रायगड प्रीमियर लीग पण अचानक मित्रमंडळाच्या माध्यमातून आपण पाहतोय. क्राईम ब्रांच युनिट 2 चे नवी मुंबईचे पोलीस कर्मचारी आदरणीय रुपेश पाटील जोहे यांचंही आगमन झालेलं आहे, ज्यांना एन्काउंटर स्पेशालिस्ट म्हणून ओळखलं जातं. ते सन्माननीय रुपेश पाटील जोहे, क्राईम ब्रांच युनिट 2 नवी मुंबईचे पोलीस कर्मचारी. त्यांना विनंती आहे की त्यांनी व्यासपीठावर यावं. तर स्वस्तिक मात्रेला शुभेच्छा आल्या. ओमसाई मुद्रा भंगारपाडाचे फ्रँचायझी सतीश शेटकटेकर आणि कॅप्टन सिद्धेश वास्कर यांच्याकडून शुभेच्छा आल्यात. खरं तर अतिशय चांगली खेळी साकारतो. 49 वर 2 बळी गमावलेत. रोशन 11 नेरळ, वंजारपाडा, मारुती टोकरे यांचा संघ. इथे मात्र सुकृत मांजरेकर सुद्धा हा सामना पाहतात व्यासपीठावर बसून. शिवांश 11 श्रीवर्धनचे फ्रँचायझी. इथे चेंडू तटावला जातोय. डावखुऱ्या हाताचा फलंदाज अमोल चव्हाण नेरळची ताकद घेऊन 50 धावा पूर्ण झाल्यात. रोशन 11 वंजारपाडाचे फ्रँचायझी उतरलेत. रोशन पाटील खुश आहेत, कारण त्यांची जी टीम मॅनेजमेंट आहे, वीर मराठा जोहे, त्या टीमने सामना जिंकलाय. आणि स्वस्तिक म्हात्रे ज्याचा खेळ पाहण्यासाठी त्यांचे गावकरी आलेत, त्या गावातल्या सुपुत्रानं पुन्हा एकदा या RPLच्या मैदानावर स्वतःला सिद्ध केलंय. मी मगाशी म्हटलो आणि आताही म्हणतो की पुत्र व्हावा ऐसा गुंडा, ज्याचा तिन्ही लोकी झेंडा. आणि त्यामुळेच ताऱ्यातून जे कोणी प्रेक्षक पाहत असतील, पण इथे मात्र परफेक्ट यॉर्कर टाकला जातोय, तो गोलंदाज कुणाल कदम याच्याकडून. शिरोली पेनमधून बिलॉंग करतो हा खेळाडू. पाहिलं की हा खेळाडू खूप तरबेज आहे आणि त्याला जर कुठे अडवायचं असेल तर अशा प्रकारचे चेंडू हाताळले पाहिजेत. एक चक्रव्यूह रचलंय आणि त्या चक्रव्यूहामध्ये हा अडकला जातोय. महत्वाचा फलंदाज बाद होतोय झेलचीच्या स्वरूपात. बंटी बद्रिकेने घेतलेला हा झेल. ये जो वीर मराठा दौड़ते हैं, उसी तरह अरशद पिदड़े की टीम का भी नाम है वीर मराठा जोए. और उनके मराठे ने अपनी झलक दिखाई, शेर की झलक सबसे अलग. विश्वजीत ठाकुर और कुणाल घरत, क्या साझेदारी निभाई थी उन्होंने. लेट मेघनाथ म्हात्रे, प्रतिष्ठान जासई और आद्य क्रांतिवीर शिडोन टीम के खिलाफ. लेकिन यहाँ पर संजय सोलंकी ये चाहेंगे कि आने वाले जो 2 ओवर का खेल बचा हुआ है, यानी कि 4.3 का टोटल ओवर का खेल समाप्त हो चुका है, तो आने वाली जितनी भी गेंदें हैं वहां पर 20-25 रन आए. और ये जो कुणाल दाभड़े नेरल टीम का पावर हिटिंग सेंटर माना जाता है. ऐसी सिचुएशन को हैंडल करना, स्लॉग ओवर में बड़े बड़े हिट्स लगाना, ये उनकी आदत है. अब देखना ये होगा उनका अप्रोच किस तरह से होता है. अमोल चव्हाण एक सीनियर खिलाड़ी है, एक बेहतरीन लेफ्ट आर्म ऑलराउंडर है. वहीं दूसरी तरफ जो गेंदबाज हैं कुणाल कदम, उनकी जरूर मैं तारीफ करना चाहूंगा. क्या गेंदबाजी हो रही है. संदीप सर क्या कहना चाहेंगे. नक्कीच व्हॅरिएशन आहे प्रत्येक चेंडूमध्ये, वैविध्यता.
गोलंदाजीचं पृथ्थकरण कसं करावं हे नक्कीच या गोलंदाजाकडून शिकण्यासारखी एक बाब आहे. पुढचा चेंडू कुणाल वर्सेस कुणाल. इथे मात्र न पाहता खेळलेला हा फटका, ज्याला ब्राईंड स्ट्रोक म्हणून संबोधलं जातं. चेंडू कसा पडलाय, कुठे पडलाय हे व्यवस्थित निहाळलं पाहिजे. चेंडूची गती कशी आहे, किती आहे आणि कशा पद्धतीने हा फटका आपण खेळू शकतो याचं अनुमान व्यवस्थित करणं गरजेचं असतं. इथे मात्र बॅटची कडा लागते, मात्र कुठली धाव घेण्याची संधी नाहीये. निर्धाव चेंडू आणि अशा पद्धतीनं इथे षटकं समाप्त होत आहेत. ती पाच षटकाच्या अंती धावफलकावर धावा नमूद आहेत त्या 50. फक्त एकच धाव खर्च केली. कौतुक असेल ते कुणाल कदमचं. आणि पहिल्या षटकात जेव्हा दुसरं षटक हाताळलं होतं त्यांनी वैयक्तिक पहिलं, त्यावेळेला 19 धावा खर्च केल्या होत्या. मात्र या षटकात कमबॅक करताना एक गडी बाद केला महत्वाचा आणि 2 षटक हाताळून 20 धावा खर्च करून त्यांनी 2 गडी बाद केलेत. असं त्याचं एकंदरीत दोन्ही षटकांची माहिती. तर शेवटचं षटक हाताळण्यासाठी पाहायचं कुठला गोलंदाज इथे आणला जातोय. इक्कोचे बंधू लल्लू सोळंकी, तेही एक समालोचक आहेत. त्यांचंही आगमन इथे झालेलं आहे. लल्लूचं पण मनापासून आपण हार्दिक स्वागत करूया. हाँ, निश्चित तौर पर लल्लू को मैं हमेशा कहता हूँ कि लल्लू ना कभी बनेगा किसी से उल्लू. एकदम हुशार आणि चाणाक्ष लल्लू यांचं मनापासून आपण स्वागत करूया. फोटोग्राफर आपले देवा पवार वयाळ यांचंही स्वागत. शेवटचं षटक हाताळण्यासाठी जबाबदारी येते प्लीज गोलंदाजाचं नाव कळवा आम्हाला. जयेश सुर्वेकर, अलिबाग, नवगाव. शेवटचं अंतिम षटक डावखुरा फलंदाज अमोल. पहिला चेंडू, मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न, प्रहार केलाय त्यानं. लॉंगन क्षेत्राच्या वरून जाणारा हा दिलखेच दिमागदार RPL षटकार. गरजेचं, मनगटामध्ये ताकद असणं गरजेचं आणि प्रबळ इच्छाशक्तीनं तो फटका खेळणं गरजेचं. या तिन्ही गोष्टी अतिशय समन्वयपूर्ण या चेंडूवर पाहायला मिळाल्या आणि हा उत्तुंग षटकार. पुन्हा एकदा फुल टॉस चेंडू आणि चेंडू मात्र स्क्वेअर लेगच्या वरून जातोय सीमा पार. दिलखेज, दिमागदार आणि सर्वांना आनंद देणारा RPL षटकार. देखिए संदीप सर, अनुभव आपके जीवन का सबसे बड़ा अध्यापक होता है. वेल एक्सपीरियंस खिलाड़ी है अमोल चौहान. रुके कमजोर कड़ी को जैसे ही उन्होंने ढूंढा, उनके स्कोर कार्ड के ऊपर 2 सुनहरे छक्के आए, जहां से एनर्जी मिल सकती है दूसरे सत्र में गेंदबाजों को. अभी भी 4 गेंदों का खेल शेष है. 70 का सपना यहां से ये टीम देख सकती है आसानी के साथ. नक्कीच याच्यामध्ये दारू गोळा खूप आहे आणि त्याच कारणापासून त्याची तोफ खूप प्रचंड धडाडते. इथे मात्र गोलंदाजाला अक्षरशः घाम फोडतो या दोन्ही चेंडूवर. जयेश सुर्वेकर अलिबाग मधून बिलॉंग करतोय, मात्र दोन्ही चेंडूवर 2 षटकार खर्च करतोय. 12 धावा तो खर्च करतोय. हे शेवटचं षटक आहे. धावफलकावर धावा अर्जित होत आहेत त्या 62. इथे मात्र मिस टाइम स्ट्रोक. चेंडू वळतोय. शॉर्ट कव्हर मध्ये फक्त एकच धाव मिळते फलंदाज अमोलला. आता मात्र स्ट्राईक येईल ती कुणाल दाबनेकडे. 3 चेंडू मागच्या षटकामध्ये तो डॉट खेळला होता. तर नक्कीच सांगतोय की मला स्ट्राईक देण्याचा प्रयत्न कर. जर अमोलला स्ट्राईक मिळाली तर शेवटचे 2 चेंडू तर चांगल्या पद्धतीने खेळू शकतो. हा एक एखादा थोडासा संवाद जणू घडला असावा असं आपण गृहीत धरूया. पहा, संतोष चौधरी सर सांगतायत की नक्कीच खेळाडूचं लक्ष नाहीये तिथे, त्यामुळे तुम्ही जाऊ नका पुढे. एक चांगलं
पंचांच्या भूमिकेत संतोष चौधरी सर, एक आयोजनाच्या भूमिकेत. फुलटॉ चेंडू आहे, खेळतोय स्क्वेअर ऑफ द विकेट, क्षेत्ररक्षक येतोय, बंटी फक्त एकच धाव. आणि ज्या पद्धतीने सांगितलं त्याचं पालन केलं ते कुणालनं. एक धाव अर्जित केली आणि संधी दिली ती अमोलला. पहा, अमोलकडे नक्कीच चांगले डावपेच खेळण्याची एक युक्ती आहे, त्याच्याकडे एक चांगली शक्ती देखील आहे आणि त्या शक्ती आणि युक्तीचा तो चांगला संगम करून धावांची लयलूट करू शकतो. जयेश, फुलटॉ चेंडू, सरळ 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 लॉंग अपच्या वरून सीमा पार, दर्जेदार RPL षटकार. दर्जा, गुणवत्ता, कौशल्य याचं प्रमाण दाखवतोय हा षटकार. पहा, ज्या पद्धतीने सांगितलं होतं की फक्त मला तू संधी दे, त्या संधीचं कसं सोनं करायचं ते मी करेन, हा आत्मविश्वास कुठेतरी प्रतिबिंबित होतोय या षटकारानं. शेवटचा चेंडू, 70 धावा. इथे मात्र डावी अशी सोडून जातोय, अडवला जातोय. एक भाग्य. पहा, या क्षेत्ररक्षकाचं कौतुक करावं लागेल. जरी चेंडू सोयर गेला वाईटच्या स्वरूपात, एक धाव जरी मिळाली असेल, कुणाल कदमनं नक्कीच संघासाठी 4 धावा वाचवल्यात. कौतुक करावं. एकमेव जॉन्टी रोड्स हा खेळाडू आहे ज्यांनी क्षेत्ररक्षणामध्ये मॅन ऑफ द मॅचचा पुरस्कार घेतला होता. पहा, हा विश्वास सार्थक करून दाखवलाय या षटकारानं. नक्कीच मी कौतुक करेन ते अमोल चव्हाणचं. 29 धावांची वादळी खेळी त्यांनी साकारली. जबरदस्त कौशल्य त्याने साकारलं आणि संघासाठी एक पोषक असं धावबळक उभारलं. तब्बल 77 धावा उभारल्यात त्यांनी 6 षटकांमध्ये आणि 78 धावांची आवश्यकता असेल, आव्हान असेल ते शिवांश इलेव्हन श्रीवर्धन या संघासमोर. वळूया टीके माळी सरांकडे. स्वागत आणि सन्मान. इथे आमचे टीके माळी सर तिथे उपस्थित. तत्पूर्वी 500 रुपयाचं पारितोषिक आलंय अमोल याच्या खेळीसाठी. या टीमचे फ्रँचायझी रोशन 11 वंजारपाडाचे मारुती टोकरे यांच्याकडून. धन्यवाद संदीप आणि प्रवीण दुगाडे. स्वागत कक्षाकडे आपण वळतोय, जिथे व्यासपीठावर मान्यवर मंडळींचं आपण इथे स्वागत करूया. अतिशय रंगतदार असा सामना आपल्याला पाहायला मिळाला. पहिल्या वर्षीचा विजेता इनक्रेडिबल खालापूरचा कर्णधार इक्कू होता. आता यंदाच्या वर्षी रोशन 11 नेरळ संघाविरुद्ध रोशन 11 नेरळ संघाचं प्रतिनिधित्व तो करतोय आणि कर्णधार आहे तो संजय सोळंकी. शिवांश 11 श्रीवर्धन संघाचा बंटी बद्रिके, ज्यानं गेल्या वर्षी सर्वात जास्त कॅश प्राइज मिळवलेलं आहे याच रायगड प्रीमियर लीग सीझन 2 मध्ये 35,000 रुपयांचं कॅश प्राइज ज्या खेळाडूंना मिळवलेला आहे तो बंटी बद्रिके. थोड्या वेळाच मैदानावर आपण फलंदाजी करताना पाहणार आहोत. मात्र मी नारायण चौधरी साहेब यांना मी विनंती करेन की त्यांनी पाहुण्यांचं इथे स्वागत करावं. विकास मुंडे तांबाटीचे आमचे पाहुणे यांना मी विनंती करतो की त्यांनी कृपया व्यासपीठावर यावं. जे फ्रँचायझी होते इनक्रेडिबल खालापूर सीझन 1चे राष्ट्रवादी तालुका अध्यक्ष आदरणीय सुचिन कीर यांना मी व्यासपीठावर आमंत्रित करतो. कीर साहेबांना विनंती आहे की त्यांनी कृपया व्यासपीठावर यावं. श्रीवर्धनची बरीचशी मंडळी इकडे आलेली आहे. श्रीवर्धन म्हटलं की असं म्हणतात की महाराष्ट्राचा कॅलिफोर्निया कोणता, तर महाराष्ट्राचा कॅलिफोर्निया म्हणजे श्रीवर्धन म्हसळा एरिया, जिथे गेल्यानंतर अगदी आपल्या डोळ्यांना सुखद असा अनुभव होत असतो. उंचच उंच अशी नारळाची झाडं, अतिशय निसर्गरम्य असा समुद्र किनारा, असा श्रीवर्धन परिसरातील राष्ट्रवादी तालुका अध्यक्ष सुचिन कीर, नंतर उपाध्यक्ष सिद्धेश कोसबे यांनाही मी विनंती करतो की त्यांनी कृपया व्यासपीठावर येऊन आमचा मानसन्मान स्वीकारावा. नारायण चौधरी साहेब यांना मी विनंती करतो की त्यांनी त्यांचं स्वागत करावं. जर आपण श्रीवर्धन परिसरामध्ये गेलो तर आराबी बीच आणि आदगाव बीचवर बरेचसे पर्यटक नेहमी तिकडे येत असतात आणि मनमुराद असा आनंद बीचचा घेत असतात. दिवेआगरला बीच आहे, श्रीवर्धनला बीच आहे, देवभूमी हरिहरेश्वरलाही सुंदर असा बीच आहे आणि भगवान
शंकराचं स्थान आहे, अशा या परिसरातून सर्व मंडळी आज इथे आलेली आहे. त्यांचं मनापासून आम्ही हार्दिक हार्दिक स्वागत करतो. विकास मुंडे तांबाटी यांनाही मी विनंती करतो की त्यांनी कृपया व्यासपीठावर यावं. क्रिकेटची प्रचंड आवड आहे ती विकास यांना. वेगवेगळ्या मैदानावर आपली टीम ते नेहमी उतरवत असतात. बंटी म्हात्रे आणि राकेशजी यांनाही मी विनंती करतो की त्यांनी व्यासपीठावर यावं. विकासजी मुंडे, तुमचं मनापासून हार्दिक हार्दिक स्वागत. नाना दिवेकर यांनाही मी विनंती करतो की त्यांनी कृपया व्यासपीठावर यावं. नाना दिवेकर स्कोअर लिहत होते, तिकडे बघत होते मॅच मध्ये, ते अगदी तल्लीन झालेले आहे. नाना दिवेकर यांनाही मी विनंती करतो की त्यांनी आमच्या छोट्याशा स्वागताचा स्वीकार करावा. पवन भोईर यांनाही विनंती आहे की त्यांनी कृपया व्यासपीठावर यावं. सन्माननीय पवन भोईर, अतिशय चांगला रंगतदार सामना सुरू आहे. संदीप मोरे साहेब जे खास मंगेश वाकडेकर यांच्या निमंत्रणाला मान देऊन भिवंडीवरून समालोचनासाठी आलेले आहेत. प्रवीण दुगाडे आज आहेत. आमचे पाजी अमित पाजी पण समालोचनासाठी बसलेले आहेत. पाहुण्यांना विनंती आहे की त्यांनी आमच्या स्वागताचा स्वीकार करावा. पवन भोईर, पितळे साहेब, आपलं हर्षद पितळे साहेब या. हर्षद पितळे साहेब यांनाही मी विनंती करतो की त्यांनी व्यासपीठावर यावं, कारण जी दरवर्षी आम्हाला नेहमी तुमचं सहकार्य असतं. आम्हालाही असंच वाटलं की अगोदर आम्ही यायच्या अगोदर त्यांचं स्वागत झालं की नाही. खरं तर आम्ही त्यांना बाहेरचे मानतच नाही, ते आमचेच इथलेच आहेत असं आम्ही त्यांना मानतो. जी छत्रपती शिवाजी महाराजांची जी ट्रॉफी देण्यात आलेली आहे, त्याचा जो बेस आहे, टोटल 65 किलोची ट्रॉफी आहे, त्यात त्यांचा खूप मोठं सहकार्य आम्हाला लाभलेलं आहे. ते हर्षद पितळे साहेब, तुमचं मनापासून हार्दिक हार्दिक स्वागत. क्राईम ब्रांच युनिट 2 नवी मुंबईचे पोलीस आदरणीय रुपेश पाटील जोहे, एन्काउंटर स्पेशालिस्ट, यांना मी विनंती करतो की त्यांनी व्यासपीठावर यावं. सदरक्षणाय खलनिग्रणाय, सज्जनांचे कैवारी आणि दुर्जनांचे कर्दनकाळ. क्राईम ब्रांच युनिट 2 नवी मुंबईचे पोलीस कर्मचारी रुपेश पाटील जोहे यांना विनंती आहे की त्यांनी कृपया व्यासपीठावर येऊन आमच्या स्वागताचा स्वीकार कराव्या. वळूया समालोचन कक्षामध्ये प्रवीण दुगाडे यांच्याकडे. थँक्यू. प्रवीण, तोपर्यंत आपण एक स्वागत इथे करतोय. क्राईम ब्रांच युनिट 2 नवी मुंबईचे पोलीस, बघा कशी हट्टे कट्टे. समोर जर एखादा गुन्हेगार आला तर त्या बघूनच त्याची पळता भुई थोडी होईल. गेल्या वर्षीचे पेण तालुक्यातील नाईट मॅचचे आयोजक, जी एकमेव नाईट क्रिकेट स्पर्धा जी होती, त्याचे आयोजक रुपेश पाटील जोहे. थँक्यू व्हेरी मच सर. ओवर टू कॉमेंट्री बॉक्स. थँक्यू. शुक्रिया टीकेमाड़ी साहब. स्वस्तिक मात्रे ने आते गेंद को डॉट निकाला है. मनीष शर्मा नॉट स्ट्राइकर एंड पर, और स्ट्राइकर एंड पर बंटी बद्री के. पिछले साल सबसे ज्यादा अगर आरपीएल में किसी को कैश प्राइज मिला हो तो वो है बंटी बद्री के. सेंचुरी मेकर, टेनिस बॉल क्रिकेट. यहाँ पर बैकफुट में जाके उन्होंने ड्राइव किया, डीप एक्स्ट्रा कवर बाउंड्री के बाहर 4 रन हासिल किया. अब देखना ये होगा कौन सा दांव इनके लिए इस्तेमाल करते हैं संजय सोलंकी. पहला दांव तो फेंका है स्वस्तिक मात्रे के तौर पर, लेकिन वहीं दूसरी तरफ पहली गेंद डॉट निकलने के बाद 78 रनों का पीछा. अंतिम ओवर में प्रेशर ना आए, वो प्रेशर बाकी खिलाड़ियों को झेलने ना पड़े, इसलिए सुकृत मांजरेकर के सेनापति ने पहली गेंद पर हासिल की, दूसरी गेंद पर हासिल की बाउंड्री. फिर से एक बार विडॉफ को चीरती हुई जो चावरी ने अप्रोच अपनाया था, और ये खराब क्रिकेट हुआ. आपसी तालमेल कम था क्योंकि मनीष शर्मा, इनक्रेडिबल कालापुर, विकास मुंडे यहां पर मौजूद है. जब इन्होंने रायगढ़ प्रीमियर लीग सीजन 1 जीता था तो उस जमाने के रायगढ़ की 3 टीमों की ताकत उनमें शामिल थी. एक थी वरद विनायक खोपोली की ताकत, संजय सोलंकी. दूसरी ताकत थी रॉयल कड़ंबोली की, वो थे मनीष शर्मा. और तीसरी ताकत थी समिधा उरण, समर्थ कड़ू. लेकिन अब ये अपोजिशंस में एक दूसरे से खेल रहे हैं. सीजन 3 में मनीष शर्मा और
संजय सोलंकी, लेकिन रनआउट का ये विकेट काफी महंगा जा सकता है। काफी क्लैरिटी के साथ हमने देखा 24 लाइव इवेंट पर एक्शन रिप्ले, बिल्कुल काफी दूर थे मणि शर्मा जब बॉलर ने स्टंप को उड़ाया था थ्रो के बाद। सुकृत मांजरेकर थोड़े से टेंशन में आ चुके हैं क्योंकि शुरुआत अच्छी हुई थी उनकी और स्क्रीन पर उनका चेहरा भी नजर आ रहा है। साथ साथ 40+ के जो उनके साथ लेजेंड आए हैं, नाना दिवेकर, उनका भी हम जरूर स्वागत करेंगे। मारुति टोकरे के चेहरे पर थोड़ी सी खुशी, लेकिन 3 गेंदों में अब तक बंटी बद्रिके ने बना है 5.78 का करना है पीछा। स्वस्तिक म्हात्रे, पूरा गांव यहां पर आ चुका है। गांव के कई घरों में तारा में ताले लग चुके हैं ताकि इस बंदे का वो मैच देख सके। सीधा खेला, मिडो बॉल मिडोन को चीरती हुई सीधा गेंद गई लॉन्ग ऑन और लॉन्ग ऑफ के बीच में से 4 रन। गावागावात मंगेश जी वाकड़ीकर, इन्होंने जो आरपीएल ऑर्गेनाइज किया है, कई सीनियर खिलाड़ी, कई अच्छे खिलाड़ी लाइव इसका नजारा देख रहे हैं 24 लाइव इवेंट के जरिए। ये गेंद डॉट जा चुकी है, 9 रन स्कोर कार्ड के ऊपर आ चुके हैं। जोहा के सौरभ घरत भी उनमें से एक जो लाइव इस प्रतियोगिता का मजा ले रहे हैं। उनका जरूर हम 24 लाइव इवेंट के माध्यम से स्वागत करना चाहेंगे क्योंकि वो लाइव देख रहे हैं। और यहाँ के दर्शकों का हम स्वागत करेंगे आरपीएल के विद्यमान अध्यक्ष मंगेश जी वाकड़ीकर की तरफ से। ये हल्की गेंद, रन आउट का खतरा, बाल बाल बचे बंटी बद्री के। सुकृत मांजरेकर ने अपनी सांसों को रोका था और जैसे ही सुरक्षित पाया बंटी बद्रिको को, उन्होंने अपनी सांसों को छोड़ा। ये होता है इमोशंस, क्योंकि भावनाओं से जुड़ा हुआ ये खेल है। ना ये किसी जाति का है, ना ये किसी धर्म का है, ना ये किसी पंथ का है। क्योंकि सचिन तेंदुलकर के सेंचुरी के ऊपर, छक्के के ऊपर झूमते हुए मैंने भारतीय लोग देखे हैं। तो जहीर खान ने लिए जो विकेट लेते थे तो उनके विकेट पर मैंने नाचते हुए लोग भी देखे हैं। जाति धर्म पंथ को जोड़ने वाला मैं तो कहूंगा ये खेल है। क्रिकेट भावनाओं से जुड़ा, इमोशन से भरपूर। और टीके माड़ी साहब ने भी कहा था अचानक ये नाम हमारे लिए लकी है, चाहे वो अचानक मित्र मंडल मोहपाड़ा हो या फिर अचानक मित्र मंडल शिरडोन हो। संजय सोलंकी को शुभकामनाएं आ चुकी है। मुजीब खरबे हाल इनकी तरफ से, रोहित पाड़गे, रन मशीन सावरोड़ी और जयंत तटकरे इनकी तरफ से भी दिमाग के जादूगर को शुभकामनाएं आ चुकी है। लेकिन 9 रन बुरे नहीं है। पहले ओवर में मैंडेटरी पावर प्ले में मैं तो कहूंगा अच्छी गेंदबाजी हुई है स्वस्तिक म्हात्रे की। इनर्ट नंबर 2 पर गेंदबाजी के लिए आ चुके हैं मुकेश नाइक। तेज तर्रार किंजल ट्रॉफी जो तेजस म्हात्रे ऑर्गेनाइज करते हैं, वहां पर मैंने पहली बार किसी गेंदबाज को 6 की 6 गेंदे आउटसाइड ऑफ स्टंप यॉर्कर करते हुए देखा था और वो थे मुकेश नाइक, कोहली कोपर। परेश पाटील पेन टेनिस क्रिकेटचे अपडेटर आणि वैभव धुमाळ जोहे यांना विनंती आहे की त्यांनी व्यासपीठावर यावं। तो सभी मेहमानों का फिर से एक बार हम स्वागत करेंगे। मंगेश जी वाकड़ीकर आरपीएल विद्यमान अध्यक्ष और रायगढ़ ग्रामीण टेनिस क्रिकेट के विद्यमान अध्यक्ष राकेश जी गायकवाड़ और अचानक कलाखेड़ा सांस्कृतिक मंडल शिरडोन इनकी तरफ से फुल टॉस गेंद की, या बैल मुझे मार वाली कहानी और ये मिला 4। डीप थर्ड मैन बाउंड्री के बाहर। रिव्यू मांगा जा चुका है, अंपायर कॉल गणेश भाविस्कर का, क्या ये वेस्ट हाइट के ऊपर है। अब देखना ये होगा फुल टॉस किस तरह से किया जा चुका है। हेमंत कोहली तीसरे अंपायर जज करेंगे। पहली गेंद जो डाली थी मुकेश नाइक ने, यॉर्कर डालने के चक्कर में फुल टॉस डाल बैठे। रफ्तार का राजा है ये। परेश पाटील पेन टेनिस क्रिकेटचे अपडेटर आणि वैभव धुमाळ जोहे यांना विनंती आहे की त्यांनी व्यासपीठावर यावं।
तो बंटी बद्री के लिए भी शुभेच्छा आ चुकी है, शुभकामनाएं आ चुकी है. अजिंक्य भौड आपले कॉमेंटेटर यांच्याकडून शुभेच्छा आल्यात. और ये नो बॉल है, नो बॉल. 5 रन मिले, 1 गेंद एक्स्ट्रा मिली, 9 और 5 बने 14. बंटी बद्री के इनको शुभकामनाएं आ चुकी है. अल्ताफ 11 हाल के फ्रेंचाइजी अल्ताफ सर द्वारा फ्री हिट. जैसा चाहे वैसा मारो, उघड़ा डोळे बगा नीट पुढे आए फ्री हिट. सीधे बल्ले से इस गेंद को खेला, एक्स्ट्रा कवर रीजन पर फ्री हिट थी. बल्लेबाज अनिकेत मोकल ने, साई के बल्लेबाज. एक ट्रॅफिक होतोय एका गाडीमुळे. एक विशेष सूचना आहे. इर्टिगा आहे जिचा क्रमांक आहे 9595. त्या गाडीमुळे बाकीच्या वाहनांना अडथळा निर्माण होतोय. तर त्या गाडीचे मालक यांना विनंती करतोय की त्यांनी इतर गाड्यांना अडथळा होऊ नये यासाठी ती गाडी तिथून बाजूला करायची आहे. तो टोटल आ चुका है स्कोरबोर्ड के ऊपर 16 रन. मुकेश नायक अच्छी गेंद करते हुए, उस अच्छी गेंद को सम्मान देते हुए बंटी बद्री के जानते हैं अगर वो आखिर तक रुके तो ये जो 78 रन है भूखे शेर के सामने रखा हुआ एक छोटा सा निवाला नजर आ सकता है. उनका रुकना जरूरी है, उनका लड़ना जरूरी है. पिछले साल उन्होंने आर्यन ग्रुप चिल्ले में बतौर प्लेयर की भूमिका निभाई थी अभिजीत ठाकुर की कप्तानी में. वहां पर सबसे ज्यादा कैश प्राइज उन्होंने जीता था जब 50 दागे थे उनके इनिंग में, और वो पहला ही मैच था. और यहां पर उसी अंदाज में दूसरी आईपीएल की शुरुआत करते हुए लॉन्ग ऑन और लॉन्ग ऑफ के बीच में सीधे बल्ले से इस गेंद को निकाला 4 रनों के लिए. मंगेश दादाचं आयोजन अलग, हे लाखात एक मंगेश दादाचं आयोजन अलग. आता आवाज घुमणार एकच रायगड प्रीमियर. 21 रन 21 लॉस ऑफ 1 विकेट. शिवांश 11 श्रीवर्धन 1 विकेट के नुकसान पर 21 रनों पर खेल रही है. आउट होने वाले खिलाड़ी मनीष शर्मा गोल्डन टक का शिकार हुए. रनआउट के तौर पर उनका शिकार कर लिया गया रोशन 11 वंजारपाड़ा के खिलाड़ियों द्वारा. ढेर सारा क्राउड देखिए आज हमें नजर आ रहा है. खालापुर करजत के खिलाड़ी आज खेल रहे हैं. यह बढ़िया यॉर्कर लेकिन उसे खोद के निकाला बंटी बद्री के ने. 22 पे आता हुआ टोटल. संजय सोलंकी जानते अगर यहां पर इन 2 ओवर्स में अगर अपोजिशन को हम 25 के अंदर रोक पाए तो हमारे पास स्वस्तिक मात्रे की 6 गेंदें हैं. उन्होंने अगर अच्छा किया, प्रेशर बिल्ड किया तो बाकी गेंदबाजों को वो टैकल कर सकते हैं. 22 रन स्कोर कार्ड के ऊपर. राइट आर्म ओवर द विकेट. क्या बढ़िया स्ट्रोक खेला था अनिकेत मोगल ने, लेकिन लॉन्ग ऑन के ऊपर फील्ड किया गया स्वस्तिक महात्रे द्वारा. 1 ही रन मिला. 23 पर आता हुआ टोटल. 23 अगर हम देखें तो तकरीबन 11.5 की औसत, और ये औसत मैं कहूंगा पूरे 6 ओवर चलती है तो रोशन 11 वंजारपाड़ा हावी हो सकती है. वहीं दूसरी तरफ रिक्वायर्ड रन रेट जो बड़ा है उससे थोड़ी सी तकलीफ जरूर है, लेकिन प्लस पॉइंट यह है सुकृत मांजरेकर के शिवांश 11 श्रीवर्धन के लिए कि उनके कप्तान, उनके सेनापति बंटी बद्री के क्रीज पर मौजूद है. सुकृत मांजरेकर भी ये चाहते हैं कि पूरा 6 ओवर वो खेले, 6 ओवर वो बने रहे ताकि उनकी टीम जीत का तिरंगा लहरा सके. अरे खरोखरच आवाज एकच घुमणार. रायगड प्रीमियर लीग, ये जो आवाज घूम रही है बग्गेजी वाकड़ीकर की, बच्चा बच्चा अब इनका नाम जानने लगा है.
कई लोग इनके नाम से वाकिफ हो चुके हैं। रायगढ़ की कोई गली नहीं है जहां पर मंगेश वाकड़ीकर जैसी शख्सियत का नाम पहुंचा नहीं है। इस आरपीएल के माध्यम से श्रीवर्धन हो, मसरा हो, यहाँ पर जिस खिलाड़ी का भी चुनाव होता है, यानी कि जो चुनिंदा खिलाड़ी चुने जाते हैं, उनके फ्लैक्स लगाए जाते हैं दक्षिण रायगढ़ में, और पूरे रायगढ़ में फ्लैक्स लगाए जाते हैं। अगर ग्राम पंचायत की तरफ से टोटल 23 24 गेंदे 55 रनों की जरूरत। बीड़ करजत के नितिन धुले गेंदबाज, लेफ्ट आर्म ओवर द विकेट, हल्के हाथों से इस गेंद को खेला, 1 रन जरूर मिलेगा। एक्सलेटर पर दाव देना होगा। 23 गेंदे, अब 54 रनों की जरूरत है। बंटी बद्रिके का अप्रोच इस मैच का रिजल्ट बताएगा, क्योंकि सेंचुरी मेकर है ये। टेनिस बॉल क्रिकेट में जो रायगढ़ के गिने चुने बल्लेबाजों ने शतक लगाए, उसमें अमोल सिल्वम, रायगढ़ के टाइगर, उस्मान पटेल, समर्थ कड़ू, और उन लिस्ट में इनका नाम शुमार हो चुका है। अनिकेत मोकल भी एक सेंचुरी मेकर है टेनिस बॉल क्रिकेट में। सुदर्शन ने मुझे जानकारी दी, क्योंकि पेंट क्रिकेट में ज्यादातर उनकी स्कोरिंग होती है। अक्रॉस लाइन खेलने की कोशिश, हल्की सी अपील, लेकिन उस अपील को नकारते हुए अंपायर। चौबीस पे रोका हुआ टोटल। क्या गेंदबाजी हो रही है। करसत बीड़ का ये गेंदबाज, बीड़ का नाम सुर्खियों में लाता हुआ नितिन धुले। क्या गेंदबाजी हो रही है, शेर को खामोश रखा। बंटी बद्रिके के सामने 3 गेंदे डॉट निकालना मानो लोखंड के चने दांतों तले चबाने वाली बात थी। हमने खुदगर्ज में एक गाना देखा था, जिंदगी का नाम है दोस्ती और दोस्ती का नाम है जिंदगी, और मंगेश वाकड़ीकर साहब के साथ, खुदगर जी के साथ दोस्ती निभाने वाले, और यहां पर बड़ी मछली जाल में संजय सोलंकी का ये दांव हुआ कामयाब। लगातार 4 गेंदें डॉट डाली नितिन धुले ने। विद्याधर जोशी जो दोस्त है मंगेश जी वाकड़ीकर का परम मित्र, खुदगर्ज फिल्म की मुझे याद आई जब भी मैं उनको देखता हूं। जय वीरू की ये जोड़ी, शोले, और दोनों ही देखिए पीला कपड़ा पहना हुआ है दोनों ने। ऊपरी कपड़े जो है उनके, एक ने पीला टी शर्ट तो एक ने पीला शर्ट। 24 पे 2। क्या गेंदबाजी की है नितिन धुले। बीड़ का ये गेंदबाज चंद्रशेखर तेलवणे जो बीड़ में शॉप चलाते हैं, उनकी तरफ से इस बीड़ के गेंदबाज को शुभकामनाएं आ चुकी है। लेकिन यहां पर देखिए सूरज की रोशनी में है ये बीड़ का हीरा अपनी चमक और दमक को दिखा रहा है। बंटी बद्रिके के आउट होने के बाद पानी लेकर, पानी चाहिए। तीसरे ओवर खत्म होने में 2 ही गेंदें बाकी है। नए बल्लेबाज अनिकेत मोकल को अब डटना होगा, सेंचुरी मेकर है। रोशन पाटिल धारणी अब मैदान पर आ चुके हैं। लास्ट विकेट बंटी बद्रिके। कईयों के चेहरे पर खुशी जो करजत खालापुर से मैच देख रहे हैं। अल्ताफ सर ने भी शुभकामनाएं दी थी बंटी बद्रिके को, लेकिन जो रोहित पाड़गे और जयंत तटकरे की संजय सोलंकी को शुभकामनाएं आई थी, वो हावी हुई बंटी बद्रिके की शुभकामनाओं के ऊपर। विद्याधर जोशी के साथ हमारे मेहमान प्रशांत जी म्हात्रे और नीलेश पाटिल तारा स्वस्तिक का मैच देखने के लिए यहां पर आ चुके हैं। मंगेश जी वाकड़ीकर का चेहरा भी देखिए खुशी से लाल हुआ जब विद्याधर जोशी की एंट्री हुई, क्योंकि वो जानते हैं एक सच्चे दोस्त का अगर साथ मिलाना तो इंसान जीवन में कोई भी चीज अचीव कर सकता है। ये मोमेंट जो ये पल है खास दोस्तों के साथ अगर शेयर किए जाए तो और ज्यादा मजा आता है। विद्याधर साहब, सबीर जी लोंगले साहब भी यहां पर आ चुके हैं, उनका भी मैं जरूर स्वागत करना चाहूंगा।
अध्यक्ष और ये बहुत ही बढ़िया स्ट्रोक जो जरूरी था, लेकिन गेंद हवा में, मुकेश नाइक उस गेंद के नीचे और बाएं हाथ के बल्लेबाज रोशन पाटिल के बारी गांध होता हुआ ये जो तीसरे ओवर के लिए मुझे ऐसा लगा कि पहले ओवर के गेंदबाज स्वस्तिक म्हात्रे आएंगे, लेकिन जहां लोग जिस तरह मैंने कहा कई ऑर्गेनाइजर्स सोचना बंद कर देते हैं, वहीं से सोच शुरू होती है मंगेश वाकड़ीकर की। वहीं क्रिकेट में जहां से लोग सोचना बंद कर देते हैं, वहीं सोच शुरू होती है दिमाग के जादूगर संजय सोलंकी की। यूं ही नहीं कहा जाता। रायगढ़ में पहली बार अगर मैंने किसी को निक नेम दिया हो, कईयों को मैंने नाम दिया है, सुनील चावरी जिन्हें मैं रायगढ़ का वॉरियर्स कहता हूं, आकाश तारेकर द गॉड ऑफ रायगढ़ टेनिस क्रिकेट, विशाल जीतेकर कैप्टन कूल, उस्मान पटेल रायगढ़ का टाइगर, ऐसे कई नाम मैंने कई खिलाड़ियों को दिए हैं, लेकिन पहला नाम अगर रायगढ़ की टेनिस बॉल क्रिकेट में मैंने किसी को दिया तो वो है संजय सोलंकी, मास्टर माइंडेड। और टीके माई ने कहा कि ये बीरबल है, बीरबल, इनके पास हर सवाल का जवाब रहता है, जैसा सवाल वैसा जवाब। लेकिन तारीफ करनी होगी नितिन धुले की, तारीफ काबिल गेंदबाजी। रोहित बाड़गे इस टीम में खेल रहे हैं, तो जयंत तटकरे की शुभकामनाएं रोहित बाड़गे के लिए आई थी, लेकिन 24 पे 3, प्रवीण स्कोर किती? 24 पे 3, 24 पे 3 और ड्रिंक्स व्हॅन अंदर जा चुकी आहे. मी आमच्या पाहुण्यांना विनंती करतो की त्यांनी कृपया गणरायाच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करावा. रोशन 11 नेरळचे संघ मालक आदरणीय मारुती टोकरे, वीर मराठा जोहे, हर्षद पितळे, रुपेश पाटील क्राईम ब्रांच पोलीस, आदरणीय रतन बाबरे, मंदार जोग, क्रांतीवीर व्याख्याते, श्रीवर्धनचे आमचे सुकृत मांजरेकर, विद्याधर जोशी, प्रशांत म्हात्रे, निकेश पाटील तारा, परेश पाटील पेन टेनिस अपडेटर, वैभव धुमाळ जोहे या पाहुण्यांना विनंती आहे की त्यांनी कृपया गणरायाच्या प्रतिमेचं पूजन करावं. सुचिन कीर आणि सिद्धेश कोसवे यांनाही विनंती आहे. विद्याधर जोशी यांच्या शुभ हस्ते गणरायाच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण केला जातोय की कोणतंही कार्य निर्विघ्नपणे पार पडण्यासाठी आपण नेहमी गणरायाचं पूजन करत असतो. बोला गणपती बाप्पा मोरया, मंगल मूर्ती मोरया. तुझे नामे संकल्प सिद्धीस जाती, श्री सिद्धिविनायका तुझे रूप ओ मांगल्य मूर्ती. महाराष्ट्राचा आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराजांच्या पवित्र प्रतिमेस पुष्पहार अर्पण करण्याची विनंती मी पाहुण्यांना करतो. आमचे वारकरी संप्रदायातील ज्येष्ठ हरिभक्त परायण यांना मी विनंती करतो की त्यांनी छत्रपती शिवाजी महाराजांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करावा. छत्रपती शिवाजी महाराज की जय. धन्यवाद. विविध मान्यवरांच्या उपस्थितीमध्ये या पवित्र प्रतिमांना पुष्पहार अर्पण केला जातोय. छत्रपती शिवाजी महाराजांच्या पवित्र प्रतिमेचं पूजन आणि त्यांना पुष्पहार अर्पण सर्व पाहुणे मंडळी करतात. आणि ज्यांच्या जयंती निमित्तानं ही टुर्नामेंट आयोजित केलेली आहे, ही रायगड प्रीमियर लीग आयोजित केलेली आहे, ते आद्य क्रांतीवीर वासुदेव बळवंत फडके यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण केला जातोय पाहुण्यांच्या शुभ हस्ते. क्राईम ब्रांच युनिट 2 नवी मुंबईचे पोलीस कर्मचारी आदरणीय रुपेश पाटील जोहे यांच्याकडून सगळे मान्यवर, मनापासून सर्व मान्यवरांना मी धन्यवाद त्यांचं व्यक्त करतो. सुचिन कीर, सिद्धेश कोसवे साहेब, क्राईम ब्रांचचे आमचे रुपेश पाटील, विद्याधर जोशी, अध्यक्ष मंगेशजी वाकडीकर, उपाध्यक्ष संतोष चौधरी, हर्षद पितळे साहेब, या सर्वांना मी विनंती करतो की त्यांनी कृपया व्यासपीठावर येऊन स्थानापन्न व्हावं. आणि वळूया पुन्हा एकदा समालोचन कक्षामध्ये, जिथे महाराष्ट्रातील हिंदीचा बुलंद आवाज प्रवीण दुगाडे समालोचनासाठी येतील. हनुमान नाईक यांनाही मी विनंती करतो की त्यांनी कृपया व्यासपीठावर यावं. आमचे निलेश नाईक कॉमेंटेटर, त्यांचे बंधू हनुमान नाईक. ओव्हर टू प्रवीण. निश्चित तौर पर टीके माली साहब, लेकिन 18 गेंदों में अब 54 रनों की जरूरत है. तीसरा ओवर जो किया 1 रन वाला नितिन धुले, बीड़ के लोग तो खुश होंगे, लेकिन इस आरपीएल के मैदान के ऊपर जिस तरह अनुराग माली के फैन फॉलोअर्स बढ़े हैं, उसी तरह इनके भी फैन फॉलोअर्स जरूर बढ़ेंगे.
स्वस्तिक मात्रे अपने स्पेल का दूसरा ओवर करते हुए ऊंचा खेला, गेंद हवा में, क्या ये होगा, कैच या होगा लंबा हिट, और इस ओवर की काफी बढ़िया शुरुआत की है अनिकेत मोगल ने। इरादा पक्का, दे धक्का, गेंदबाज को लगाया ऐसा छक्का कि गेंदबाज हुए अक्का बक्का। जो परेशानी में थे सुकृत मांजरेकर इस टीम के फ्रेंचाइजी, थोड़ी सी उनकी परेशानी को राहत की सांस दी इस छक्के ने जो लगाया अनिकेत मोगल ने। साई के खिलाड़ी बहुत ही बढ़िया छक्का दागा, लॉन्ग ऑन बाउंड्री के बाहर ये 6 रन आ चुके हैं। ऑन द राइज फ्रंट फुट पे आके लॉफ किया था इस गेंद को। मेरे साथी स्कोरर सुदर्शन पाटिल, हमारे साथी कमेंटेटर अमित पाजी, खास भिवंडी से आए हुए हमारे कमेंटेटर संदीप जी मोरे, और दुनिया जानती है प्रवीण दुगाड़े आज जो कुछ भी बोल रहा है, जिनके बदौलत बोल रहा है, वो हमारे गुरु टीके माड़ी साहब इस मंच के ऊपर मौजूद है, और जिनके मौके की वजह से मैं यहां पर बोल रहा हूं वो मंगेश जी वाकड़ीकर। और अमित मात्रे का एक डायलॉग काफी फेमस हुआ है जो पहले मैच में उन्होंने अपने कमेंट्री में कहा था, पारों की गली कश्मीर की कली और गेंदबाज के दिल की जली, ऐसा हमारा छक्का हो गया सबका खली वली। देखिए अगर सीधे बल्ले से रन आते हैं तो आड़ा टेढ़ा करने की जरूरत नहीं है, आपके पास एक टेम्परामेंट की जरूरत है। आप एक बड़ी टूर्नामेंट खेल रहे हैं, आपको एक बड़ा प्लेटफॉर्म मिला है, खुद को साबित करो, अपने आप आपको प्रसिद्धि जरूर मिलेगी। 30 रन 3 विकेट के नुकसान पर बैकफुट पे जाके इस गेंद को खेला। ये वो बल्लेबाजी हो रही है जो उस छक्का जो लगाया गया था उसे उसका महत्व कम करने वाली। स्वस्तिक मात्रे इस ओवर की अगली गेंद बहुत ही बढ़िया ड्राइव किया, यहां पर शॉर्ट थर्ड मैन को चीरती हुई गेंद जा रही है सीधा थर्ड मैन बाउंड्री के बाहर। 4 रन। देखिए रायगढ़ के कोने कोने से लोग मैच देख रहे हैं 24 लाइव इवेंट की क्लैरिटी के साथ। पोलादपुर में कोकण रत्न महाराज रहते हैं अंकुश महाराज कुमटेकर, लेकिन ये चला गेंदबाज का दिल लगभग जलने ही वाला था, लेकिन एंड मोमेंट पर इस गेंद को फील्ड किया गया। 2 रन जरूर मिले। तीसरे अंपायर को रेफर किया, ये अंपायर कॉल होगी कि ये बाउंड्री है कि नहीं। गणेश भाविस्कर सर द्वारा दो रन। गणेश भाविस्कर लिया है क्या आपने रिव्यू? नहीं, सेफ लैंडिंग है ये, सेफ फील्डिंग है। देखिए पहला आरपीएल सीजन 1 हुआ था तो इस गेंदबाज को मैच 500 पॉइंट में खरीदा था, लेकिन आज देखिए सभी लोग इसके गेंदबाजी के कायल है। रोशन पाटिल ने इनके टीम मैनेजर थे उस वक्त के, वो टीम कुछ अलग थी, रॉयल ड्रीमर्स पड़स पे उस टीम में इनको लिया गया था। पॉइंट का महत्व नहीं है। रोशन, एक बात मैं जरूर कहना चाहूंगा कि आशीष कुमटेकर जो कोकण रत्न हरिभक्त परायण कुमटेकर महाराज है, उनके भाई इस वक्त पोलादपुर से लाइव मैच देख रहे हैं। मंगेश जी वाकड़ीकर को उन्होंने हैट्स ऑफ किया है कि ऐसी लीग पूरे रायगढ़ को लेकर ऑर्गेनाइज करना और इतनी मेहनत करना ये किसी आम इंसान के वश में नहीं है। टीम का टोटल 37 पे 3। देखिए रोशन अनसोल्ड से अच्छा है कि भले ही आपको कम पॉइंट में खरीदा गया, लेकिन आपको आरपीएल खेलने का मौका मिल रहा है और तब जाके आप परफॉर्म करोगे तो आपके पॉइंट्स भी बढ़ेंगे ऑक्शन के दरमियान। ये मेहनत है,
मेहनत है। जब आपको खेलने का मौका मिले, जिस तरह अनुराग माली ने दिखाया कि एक यंगस्टर क्या कर सकता है, स्वस्तिक मात्रे ने दिखाया, लेकिन गेंदबाज नितिन धुले, देखिए मुकेश नाइक ऐसा लग रहा था कि 2 ओवर का स्पेल कर सकते हैं, लेकिन यहां पर सोच अच्छी है संजय सोलंकी की, क्योंकि उन्होंने जाना कि दोनों ही राइट हैंडेड बल्ले, रोहित पाड़िया और अनिकेत मोकल दोनों ही मैं तो कहूंगा राइट हैंडेड बल्लेबाज है, तो उन्होंने बाएं हाथ के गेंदबाज का इस्तेमाल किया है। 1 रन वाला ओवर किया था पिछला ओवर, लेकिन यहां पर सावरोली के इस रन मशीन को चलना होगा। 12 गेंदें और 41 रनों की जरूरत, 12 गेंदें 41 रनों की जरूरत। संजय सोलंकी ये जानते हैं यहां पर अगर 10 रन वाला ओवर आया तो अंतिम ओवर में बहुत ज्यादा प्रेशर होगा अपोजिशंस के ऊपर, लेकिन यहां पर 20 कम से कम ढूंढने होंगे इस ओवर में, ताकि अंतिम ओवर में मैच बना रहे शिवांश 11 श्रीवर्धन के लिए। और यह विकेट निकाला, रन मशीन रोहित पाड़गे वापस पवेलियन। मोगल, माफी चाहूंगा मैं, अनिकेत मोगल 21 रनों की एक शानदार पारी खेल 11 गेंदों में वापस पवेलियन जा चुके। रोहित पाड़िया हालांकि नॉन स्ट्राइकर इन पर है, लेकिन बंटी बद्रिकी को और सुकृत मांजरेकर जो इस टीम के फ्रेंचाइजी है शिवांश श्रीवर्धन, उनके लिए एक मांझे की जरूरत है, जो उनकी नैया बीच भंवर में फंस चुकी है। टोटल 37 रन हो चुके हैं, 41 रनों की अभी भी जरूरत है 11 गेंदों में। संदीप मोरे साहब हमारे साथ जुड़ चुके हैं। भिवंडी में जो क्रिकेट होता है, उन्होंने कहा ठाणे और रायगढ़ में इतना ज्यादा क्रिकेट होता है, क्रिकेट की क्रेज है और क्रिकेट का सम्मान किया जाता है टीवी स्क्रीन के जरिए, या फिर जो नाइट मैचेज होते हैं वहां पर घर में अगर लोग हो तो स्क्रीन को बाहर लेकर आते हैं, आग जलाते हैं और ग्रुप में मैच देखते हैं। 37 पे 4, क्या गेंदबाजी की है इस नितिन धुले ने। बीड़ का नाम, करजत क्रिकेट का नाम रोशन करते हुए रोशन 11 वंजार बड़ा नेरल के लिए। मारुति टोकरे खुश होंगे, लेकिन बाएं हाथ के बल्लेबाज अब स्ट्राइकर इन पर आ चुके हैं। आशीष चिंदरकर, आशीष चिंदरकर लेफ्ट आर्म अब राउंड द विकेट आ चुके हैं बाएं हाथ के बल्लेबाज के लिए, लेकिन यह भी विकेट अंदरूनी किनारा। क्या गेंदबाजी, जरा जोरदार तालियां होनी चाहिए नितिन धुले के लिए। भीड़ से आया हुआ यह गेंदबाज, भीड़ कई लोगों को पता भी नहीं होगा ये गांव, क्योंकि करजत के काफी अंदर है, और ऐसे में ये इस गांव को आप लोग गूगल पे सर्च करेंगे इस नितिन धुले के लिए। धुल्ला ग्रुप इनकी तरफ से इस गेंदबाज को इससे पहले भी 500 आ चुके हैं। मंगेश रुटे भीड़, इनकी तरफ से भी इनको 1500 का इनाम आ चुका है। यकीनन 2000 रुपए के आरपीएल में अच्छा प्रदर्शन करने पर अब तक उनके 2000 एटीएम में ट्रांसफर हो चुके हैं। सीपीएल चैंपियन प्रीमियर लीग बेस्ट बॉलर ऑफ द टूर्नामेंट का खिताब इन्होंने हासिल किया था। जो लीग थी करजत, थालापुर और सुधागढ़, इन 3 तहसील में, तो वो जो कॉन्फिडेंस लेवल है, वो कॉन्फिडेंस लेवल इस आरपीएल में दिखाते हुए 37 पे 5 सुदर्शन का स्कोर बोर्ड ये कह रहा है कि कितनी गेंदें बची है, 10 गेंदें 41 रनों की 41 रनों की जरूरत। हैट्रिक के द्वार पर दस्तक दे रहे हैं, विकेट हैट्रिक के द्वार पर गेंदबाज नितिन धुले। 2 ओवर ने कमर तोड़ी है, 8 गेंदों में महज 1 ही रन दिया है। हालांकि ये व्हाइट बॉल जरूर आ चुका है। अब देखिए, ये हैट्रिक भी कमाल चीज है, आपका स्कोर वही पे होना चाहिए 37 पे, ये 38 पर जा चुका है, तो इन्होंने विकेट भी लिया तो भी विकेट हैट्रिक मानी नहीं जाएगी। और देखिए 2 छक्के आपने लगाए, व्हाइट बॉल डाला और तीसरा छक्का लगाया, तो उसे 3 लगातार छक्के कहे जाते हैं। तो ये क्रिकेट है। क्या गेंदबाजी हो रही है, बिल्कुल जड़ में डाल रहे हैं ये
सुनील चावरी की अच्छी इनिंग शुरुआत में हमने देखी, क्या सर्कल मारा उन्होंने, लगातार 3 बाउंड्री। संजय सोलंकी ने बल्ले से निराश किया, लेकिन उनके फ्रेंचाइजी भी जानते हैं कि 41 साल उम्र होने के बावजूद भी ये बंदा आरपीएल में कप्तानी करने की क्षमता रखता है। पहली जीत इंपॉर्टेंट है किसी भी टीम के लिए संदीप सर, क्योंकि आपको फिर मौके मिलते रहते हैं। देखिए रोहित बाड़गे के पास भी कोई तोड़ नहीं है, प्रैक्टिस मेक्स मैन परफेक्ट। और ये आरपीएल शुरुआत में शुरू होती है क्रिकेट के सीजन के शुरुआत में, तो ऐसे में खिलाड़ियों को रबर बॉल के ऊपर भी ज्यादा ध्यान देना होगा। जो कुछ अक्टूबर महीने में दिन मिलते हैं उन्हें बारिश के बाद, वहां पर प्रैक्टिस सेशन होने चाहिए। भावेश पवार, सिद्दीक भावे हमेशा कहते हैं कोहिनूर ऑफ भिवंडी क्रिकेट, प्राउड ऑफ भिवंडी। एक ही रन मिला, लेकिन बहुत ही बढ़िया गेंदबाजी, कमर अपोजिशंस की कमर तोड़ गेंदबाजी इन्होंने की है नितिन धुले ने। स्ट्राइकर एंड पर इस वक्त वैष्णव भोई नावा, इन्हें काफी देर क्यों रखा, क्योंकि ये ऑलराउंडर है। हाँ, सागर पाटिल, रायगढ़ की बुलंद आवाज उनकी तरफ से मुकेश नाइक को शुभकामनाएं आ चुकी है। क्या गेंद डाली, बिल्कुल जड़ में आउटसाइड द ऑफ स्टंप। इन 2 ओवर ने संजय सोलंकी का काम हल्का किया। कई लोगों ने यह सोचा होगा कि तीसरा ओवर स्वस्तिक महात्रे करेंगे, लेकिन उन्होंने चौथा ओवर स्वस्तिक महात्रे को दिया ताकि प्रेशर बढ़ाया जाए, और जैसे ये गेंदबाज चले उनको 5वां ओवर दिया। ये होती है कप्तानी, ये होता है अपने खिलाड़ियों को टैकल करना। विश्वजीत महात्रे से जब भी मैं बात करता हूं तो हमेशा कप्तानों के बारे में बात होती है हमारी, तो वो ये कहते हैं कि ये कप्तान जो है ना, ये हमेशा नए नए खिलाड़ियों को ढूंढते रहते हैं। टीकेवाड़ी साहब से भी मेरी बात हुई थी कि नए नए ढूंढते हैं खिलाड़ी और उनको एक मौका देते हैं, उनको एक प्लेटफॉर्म देते हैं। सोच अच्छी थी, क्योंकि यूके टाइगर ट्रॉफी जब रायगढ़ ने इनकी कप्तानी में जीती थी तो अपोजिशंस को देखिए 35 से कुछ ज्यादा रनों की जरूरत थी, तो वहां पर उन्होंने जो पहले मैच में नरेश ठोमरे ने 5वां ओवर किया था, 5 ओवर का मैच था, उनके पास 2 ऑप्शन थे, शिरू विक और नरेश ठोमरे। लेकिन उस वक्त दूसरे मैच की सेकंड इनिंग में उन्होंने चौथा ओवर नरेश ठोमरे को दिया ताकि दबाव को बढ़ाया जाए, और उसके बाद शिरू विक को दिया। शिरू विक लगभग रन देने ही वाले थे, 30 से ज्यादा। मारुति टोकरे जो रोशन 11 वंजरबाड़ा के फ्रेंचाइजी है, उनकी तरफ से नितिन धुले को 500 आ चुके हैं, 2500 कुल इनामी राशि उनके लिए आ चुकी है। 4 विकेटें हासिल की है, 2 ओवर का खेल उन्होंने दिखाया इस आरपीएल में और छा गए। बीड़ का यह बंदा कह रहा है, बीड़ वासी कह रहे हैं उनकी गेंदबाजी देखकर, बल्ले बल्ले। समीर लोंगले इनकी तरफ से, साहिल लोंगले अगर विकेट हासिल करते हैं तो 1000 रुपए का इनाम। साहिल लोंगले 6 गेंदें, कितने रन चाहिए? 38 रनों की जरूरत। क्या गेंदबाजी हो रही है लीग मैच स्टेज में। आपके पास अगर गेंदबाज अच्छे हो तो मैचेस जीत सकते हैं। इनक्रेडिबल खालापुर ने जो पहला सत्र जीता था, वहां पर उनके गेंदबाजों ने काफी मदद की थी, खास तौर से बहरीन में जो आज गेंदबाज जॉब के लिए जा चुका है, मुस्तकिन मुकादम। ये रायगढ़ प्रीमियर लीग की पहली खोज थी। दूसरे सीजन में भी हमने जयेश खैरकर को देखा अलीबाग के, और तीसरे सीजन में हमने अनुराग माली जैसे यंगस्टर्स को देखा। ये गेंद हवा में कैच होने की संभावना, 1000 रुपए। चलिए साहिल लोंगले के लिए लेकर आइए यहां पे। और हैट्रिक के लिए इनके लिए 5000 का इनाम है। साहिल लोंगले के लिए बहुत ही बेहतरीन गेंदबाज है, लेकिन 78 के टारगेट में अमोल चौहान की पारी में भूल नहीं सकता। अमोल चौहान, एक्सपीरियंस, गुड टीचर फॉर योर लाइफ। संदीप सर, अनुभव आपके जीवन का सबसे बड़ा अध्यापक होता है। एक अनुभवी पारी, इंतजार किया, रुके रहे और
अपने दोस्त अक्षय साळुंके के श्राव्य एंटरप्राइजेस के फ्रेंचाइजी उनको उन्होंने खुश किया। ऑन साइड के ऊपर इस गेंद को खेला, 1 रन जरूर मिलेगा। मैच में उतनी जान नहीं बची सुदर्शन, लेकिन सुदर्शन में बहुत जान बाकी है स्कोरिंग के लिए। सात कलम लेकर वो आते हैं। देखिए संदीप मोरे सर 7 कलर के 7 पेन्स और 7 कलर से, यानी कि इंद्रधनुष्य के जो 7 कलर होते हैं उनसे सजा हुआ ये स्कोरबोर्ड, मजा आता है देखने में। सुदर्शन हेड्स ऑफ आपको भी, जो मेहनत कर रहे हैं आप उस मेहनत के लिए। प्रवीण जी वो अश्वत्थामा है। अश्वत्थामा, लोग कहते हैं कि जिनको अमरत्व मिला है उनमें से एक अश्वत्थामा। 42 ऑन साइड के ऊपर खेला, क्या होगा? 6 और साहिल लोंगले के ऊपर ये छक्का हासिल किया है। 48 पे जाता हुआ टोटल, लेकिन इस छक्के से दिमाग के जादूगर संजय सोलंकी को फर्क नहीं पड़ने वाला। जो थिंक टैंक है इस टीम का, सुनील चावरी, मुकेश नाइक, संजय सोलंकी, स्वस्तिक म्हात्रे, ये जो 4 जिन्हें व्यावसायिक क्रिकेट खेलने का ढेर सारा तजुर्बा है, वो तजुर्बा आज इस आरपीएल में हमें नजर आ रहा है। अगला मैच होगा विनर वर्सेस विनर, तो लगभग इस मैच का विनर तय होना महज औपचारिकता बाकी है। रिवर्स के जरिए ही आया 4, लेकिन सुकृत मंद्रेकर के शिवांश 11 78 रनों का पीछा नहीं कर पाई शिवांश 11 श्रीवर्धन, और जीत मिली रोशन 11 वंजारपाड़ा नेरल। मारुति टोकरे जिस टीम के फ्रेंचाइजी है उनको जीत मिली, लेकिन एक हार से ना तो कोई फकीर होता है ना एक जीत से सिकंदर। यहां पर दूसरा मौका है, वहां पर अच्छा ट्राई कीजिए और जीतने के बाद डिसाइडर मैच खेलिए। लेकिन मैन ऑफ द मैच बघा, सामनावीराचा पुरस्कार देताना आपण पहिल्या इनिंगचा जर टोटल पाहिला तर स्वस्तिक म्हात्रेने 8 चेंडूमध्ये 19 धावांची बहारदार खेळी केली। 10 चेंडूंमध्ये 29 धावांची खेळी अमोल चव्हाणने केली स्कोरर पुढे सुद्धा। आणि त्यानंतर जर बॉलिंग एनालिसिस आपण पाहिला तर 2 षटकांमध्ये ज्याने फक्त 4च धावा दिल्या आणि बंडी बद्रिके सारखा जो मोहरा जो टिपणं गरजेचं होतं वंजारपाडा रोशन 11 निरळ संघाला, त्या संघाला तो टिपून दिला आणि बीडचं नाव या रायगड टेनिस क्षितिजावर लिहिलं गेलं, ज्याच्या गोलंदाजीमधून तो नितीन धुळे ठरतोय या सामन्याचा सामनावीर। त्याचं गोलंदाजीचं पुथ्यकरण टिकेमाई साहेब, 2 षटकं 4 धावा 4 बळी। कॉंग्रॅच्युलेशन। त्याला विनंती आहे की त्यांनी व्यासपीठावर येऊन आपलं पारितोषिक घेऊन जावं। विद्याधर जोशी, भारतीय जनता पार्टी पनवेल तालुका उपाध्यक्ष, यांना मी विनंती करतो की त्यांनी कृपया व्यासपीठावर यावं। लोंगले साहेब, समीर लोंगले यांनाही मी विनंती करतो की त्यांनी व्यासपीठावर यावं। प्रशांत म्हात्रे, निलेश पाटील, प्रशांत म्हात्रे आणि निलेश पाटील यांनाही विनंती आहे की त्यांनी कृपया व्यासपीठ